84-85ला वडिलांच्या दुःखद निधनानंतर मी राजकारणामध्ये आलो. त्यावेळेला मला वसंतदादा, बॅरिस्टर अंतुले साहेब, अंतुले साहेबांना तर मी 67 सालापासून पाहिलं, म्हणजे माझं वय 12 वर्ष असल्यापासून. अंतुले साहेबांचा प्रभाव, स्वर्गीय वसंतदादा, आदरणीय विलासरावजी देशमुख, सुशील कुमार शिंदे यांच्या समेत मी काम केलेलं आहे. हे तुम्ही आपण पाहिलं तर 87ला पवार साहेब काँग्रेस पक्षामध्ये विलीन झाल्याच्या नंतर काँग्रेसमध्ये 2 प्रवाह नेहमीच राहिले. बरोबर. एक पवार साहेब, एक वसंतदादांचा गट असेल किंवा निष्ठा लॉयलिस्ट, त्यावेळेला काँग्रेसमध्ये लॉयलिस्ट म्हणजे 78चे लॉयलिस्ट आपल्याला माहिती असेल, नाशिकराव त्रिपुडे वगैरे सगळे, अंतुले साहेब, प्रेमला काकी चव्हाण या सगळ्या, प्रभाकर कुंटे सगळे लॉयलिस्ट त्यावेळेचे, आणि त्याच्यामुळे सोबत राहिलेला आहे. आणि राज्यातलाही सगळा प्रवास तसाच झालेला आहे. तर साहेबांनी सांगितलं नाही, आता आपण एक नवीन पान उलगडतो आहोत, त्याच्यामुळे कुठल्याही मनामध्ये किंतु परंतु न ठेवता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश कर. सगळी चर्चा झाली, मी हो म्हटलं. पण साहेब मला म्हणाले की सुनील, तुझा प्रवेश लगेच जाहीर करायचा नाही, तू मुंबईला जा, तुला कोणतरी भेटेल, चर्चा करेल, आणि मग आपण तुझा निर्णय 2-4 दिवसातच जाहीर करू. त्या दिवशी मुंबईत आलो, एक दिवस गेला, आणि दुसऱ्या दिवशी फोन आला मला मुंबईला दिवसाला, मी अजित पवार बोलतोय, मला तुम्हाला भेटायला सांगितलं साहेबांनी. मी म्हटलं हो, मला साहेब परवा म्हणालेच की कोणतरी भेटेल म्हणून. म्हटलं आता तुमचं नव्हतं ना सांगितलं, तर आज आपण भेटूया. तर मी म्हटलं मी प्रेमकोटला येतो, त्याला दादा प्रेमकोटला राहायचे नाही. म्हणाले तुम्ही कुठं राहता? मी म्हटलं मनोहर आमदार निवासला, मनोहर आमदार मध्ये 135 रूममध्ये तिथं राहतो. मी तुमच्या रूमवरती येणार नाही. म्हटलं दादा मी प्रेमकोटला येतो. नाही नाही म्हणाले, मला तुमच्याच रूमवरती यायचं. संध्याकाळी 5:30-6 वाजता आले, 1.5 तास गप्पा मारल्या. त्यांना मी हे कधी दादांशी एवढं बोलणं झालं होतं का? एवढं नव्हतं. तसं मी ज्यावेळेला 92 जिल्हा परिषद अध्यक्ष झालो, त्यावेळेला दादा सुधाकर नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये ऊर्जा, कृषी, फलोत्पादन या खात्याचे राज्यमंत्री होते. त्यावेळेला जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून दादांना मी पहिल्यांदा भेटलो. आणि त्यावेळेला एक लक्षात आलं की मलाही खूप प्रशासनामध्ये शिकण्याची संधी मिळाली, कारण मी अंतुले साहेबांचं प्रशासन बघितलं, स्वर्गीय वसंतदादांचं पाहिलं, आदरणीय विलासरावजींचं पाहिलं, शिंदे साहेब, सुशील कुमार शिंदे साहेबांचं पाहिलं. पण दादांच्यातली जी चमक पहिल्या भेटीमध्ये पाहिली, त्याच वेळेला लक्षात आलं की काहीतरी एक अजब रसायन आहे प्रशासनातलं. हे 93चं सांगतो मी आपल्याला. आणि त्यानंतर मग आले, दिलखुलास चर्चा झाली, आणि मी दादांना सविस्तर सांगितलं की राज्याच्या राजकारणात माझी ओळख एक जे निष्ठावंत, म्हणजे पवार साहेबांच्या विरोधात राज्यामधला जो प्रभाव होता त्या समेतच राहिलेली आहे. त्याच्यामुळे उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये तेच कदाचित मनामध्ये राहिलं तर मला राजकारणामध्ये त्रास होऊ शकतो. म्हणाले माझं नाव अजित पवार आहे. आज अजित पवार आणि सुनील तटकरेंची मैत्री जमली, आता ही आयुष्यभर कायम राहील, आणि तुम्हाला अनुभवाला येईल की मी दोस्तीचा कसा पक्का आहे. मनोहर आमदार निवास 135 रूममध्ये झालेली त्यांची माझी चर्चा. आणि मग 2 दिवसांनी माझा, आपल्या सचिन अय्यर त्यावेळेला RMFC अध्यक्ष होते आपला इथे, त्या हॉलमध्ये RMFC हॉलमध्ये माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला.